केस कोर्टामध्ये खंडणी प्रकरणावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे। हत्या प्रकरण मालमत्तेच्या चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी द्या। तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांची कोर्टामध्ये ही मागणी आहे। आरोपीकडून तपासामध्ये सहकार्य करण्यात आलेला आहे। कोठडीची गरज काय असा सवाल कराडच्या वकिलांकडून यावेळेला करण्यात आलेला आहे। केस कोर्टामध्ये दोन्ही बाजूचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे। थोड्याच वेळात केस कोर्ट निर्णय देणार आहे। हा निर्णय नेमका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांची कोर्टामध्ये एक महत्त्वपूर्ण मागणी आहे की कराडची कोठडी जी आहे ती वाढवून मिळावी। मात्र आरोपीकडून तपासामध्ये सहकार्य केलं जात आहे। कोठडीची गरज काय असा सवाल कराडच्या वकिलाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। 29 नोव्हेंबरला धमकी दिली मग गुन्हा का नोंदवला नाही? कराडच्या वकिलांनी हा सवाल केलाय। मे महिन्यामध्ये नोंदवलेल्या तक्रारीमध्ये कराडचं नाव नाहीये असं कराडच्या वकिलाकडून युक्तिवाद करण्यात आलाय। 6 डिसेंबरला झालेल्या मारहाणीमध्ये कराडचा संबंध नाही असं कराडच्या वकिलांनी सांगितलंय। 29 नोव्हेंबरला धमकी दिली मग गुन्हा का नोंदवला नाही असा सवाल कराडच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आलाय। बातम्यांमध्ये नाव आलं म्हणून कराडला गोवलं जात आहे असं कराडच्या वकिलांचं म्हणणं आहे। खुनाच्या घटनेमध्ये कराडचा काय संबंध हे पोलीस सांगू शकले नाहीयेत। कराड अटक करण्यासाठी थांबला नाही, तो पुण्यामध्ये शरण आला असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय। कराडचं तपासामध्ये सहकार्य आहे मग कोठडी का हवी असा सवाल कराडच्या वकिलांनी उपस्थित केलाय आणि बातम्यांमध्ये नाव आलं म्हणून त्याला गोवलं जातंय। वाल्मिक कराडच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलेलं आहे असं कराडच्या वकिलांचा दावा आहे। माध्यमांनी प्रकरण उचलून धरलं म्हणून हाताळलं जाऊ शकत नाही। नव्या कायद्यानुसार 15 दिवसांची कोठडी देता येते असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय। 15 दिवसांपेक्षा अधिकची कोठडी अवैध आहे। कराडच्या वकिलांनी कोर्टामध्ये हा दावा केलाय। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सागर, वृषाली, आपण पाहिलं की खरं तर गेल्या 1 तासापासून जे आहेत या ठिकाणी केस कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये दोन्ही बाजूने युक्तिवाद जो आहे तो जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। सरकारी वकील JB शिंदे यांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी वाल्मिक कराडची मागितलेली कोर्टाकडे पाहायला मिळाली। मात्र त्याला आता वाल्मिक कराडच्या वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी आक्षेप घेत या ठिकाणी 10 दिवसांची पोलीस कोठडी कशाला हवी आहे, कारण यापूर्वीच 15 दिवसांची कोठडी जी आहे ती दिलेली होती आणि या खुनाच्या अनुषंगाने वाल्मिक कराडचा कुठल्याही पद्धतीचा जो काही तपास आहे त्या अनुषंगाने कुठल्याही पद्धतीचा तपास जे आहे ते तपास अधिकारी करू शकलेले नाहीयेत, तसा संबंध जोडू शकलेले नाहीयेत। मग आणखी 10 दिवसांची पोलीस कोठडी कशासाठी हवी असा देखील सवाल जो आहे तो आता या ठिकाणी वाल्मिक कराडच्या वकिलांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर यामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी कर्नाटकातील एका प्रकरणाचा देखील दाखला दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कर्नाटक हायकोर्टाचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की अशा पद्धतीनं 15 दिवसांपेक्षा